नमस्कार मंडळी, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी अतिशय छोटी आहे आणि झटपट होणारी आहे। चला तर सर्वात आधी इथे तर आपल्याला कैरी घ्यायची आहे। आता कैरीचा सीजन आहे, मग जेवताना कैरी तर पाहिजेच किंवा मग आपल्याला उन्हाळ्यामध्ये तर जेवण जात नाही ना, मग अशा वेळेस आपल्या घरी भरपूर कैरी असतात, पण त्याचं काय बनवायचं सुचत नाही। मग असा पदार्थ बनवून घ्या जेणेकरून आपल्याला 2 चपात्या जास्तीच्या जातील। तर सर्वात आधी कैरीला आपल्याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याचा जो देठाचा भाग आहे तो चिरून घ्यायचा आहे। आता ही चिरलेली कैरी आपल्याला लगेचच किसून घ्यायची आहे। तर एक किसणी घ्यायची आणि किसणीने छान याचा पातळसर असा किस बनवून घ्यायचा आहे। सर्व कैरी इथे आपण किसून घेऊया। अतिशय चटपटीत पदार्थ आहे। एकदा जर बनवलं ना तर 2-3 दिवस तर आरामशीर टिकतो। मी माझ्या घरी बनवला होता, पण 2-3 दिवस तर काही टिकला नाही, एका दिवसामध्येच फिनिश झाला, इतका मस्त झाला होता। चला तर आता ही आपण सर्व कैरी व्यवस्थित अशी किसून घेऊया। पहा, अशा पद्धतीचा आपला इथे कैरीचा किस तयार होतोय। जर तुम्हाला कैरी किसून घ्यायची नसेल तर तुम्ही ते कैरीला बारीक बारीक असं चिरून सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी संपूर्ण कैरी व्यवस्थित अशी किसून घेतलेली आहे। एका कैरीचा वापर केलेला आहे। संपूर्ण कैरी पहा छान पातळसर अशी किसलेली आहे। याची तुम्ही साल सुद्धा काढून घेऊ शकता, पण तुम्हाला साल काढायची नसेल तर तुम्ही सालीसकट सुद्धा कैरीला किसू शकता। पहा, इथे आपण संपूर्ण कैरी व्यवस्थित अशी किसून घेतलेली आहे। आता कांदा घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला छान असं किसून घ्यायचा आहे। कांदा पण आपण इथे किसून घेतलेला आहे। आता लगेच एका मिक्सिंग बाउलमध्ये ही किसलेली कैरी घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला किसलेला कांदा घालायचा आहे। एका कैरीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा किसून घेतलेला आहे। याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता काय करायचं, एका तडका पॅनमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे। तेलाऐवजी ते तुम्ही तूप सुद्धा गरम करून घेऊ शकता। आता याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरे व्यवस्थित असे तडतडू द्यायचे आणि लगेचच हा तडका आपल्याला कैरीमध्ये टाकून द्यायचा आहे। मस्त खमंग अशी याची याला फोडणी बसली की हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून द्यायचे आहे। तडका याच्यामध्ये घालूयात आणि याला लगेचच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। अगदी इन्स्टंट अशा पद्धतीचं आपल्या इथे हे अचार तयार होतं, किंवा तुम्ही याला कैरीची चटणी सुद्धा म्हणू शकता। 2-3 दिवस आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। जेवताना तोंडी लावण्यासाठी खूपच जबरदस्त आहे आणि चवीला सुद्धा खूप भारी लागते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची कैरीची चटणी बनवून पहा, कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।